यो चालेल होते की पण धर्माचा गाला बघा मित्रांनो ही इचन खतरनाक असते ही, म्हणजे चावण्यासाठी खूप आक्रमक असते. आपलं तलावाचं काम झालं, भारी मजा येईल आज. बघा ना किती मोठे आहे ते. चला मित्रांनो उकाळ आलेला आहे, आता आपण मासे जेवणामध्ये घालू. चल बंद कर. मित्रांनो आता पाण्याचा खड्ड्यानंतर उचपून झालेला आहे, त्याच्यानंतर सर्व मासे पकडले आणि मासे तुम्हाला दाखवतो काय काय भेटले ते. एक जबरदस्त एकरू भेटलंय आणि बाकी मोठे मोठे बोई आहेत, म्हणजे खूपच मोठे आहेत बोई. बघा गाबुलीचा आहे हा. त्याच्यानंतर अजून आहेत बोई, जिवंतच आहे मासे. जेवणाचं काम झालं आपलं. आणि एक इचन भेटले. इचन ते आपल्याला फ्राय करायला मस्त आहे. मी नेहमी सांगतो की इचन फ्राय केलेली चांगली लागते. आज आपण फ्राय करून दाखवू. सगळा सेटअप आहे ना तो आपल्याला झाडामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथेच आपलं जेवण भात लावलंय आणि आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे. बघा यशने एक एकरू घेतलं, मोठं एकरू कापायला घेतलं यशने. सगळी मंडळी बसले बाजूला जेवणाची वाट बघत. आणि मया बोई मासे साफ करतोय. मया हे पाकुड आहे, बोई मासे साफ करतात. इचन फ्राय करण्यासाठी कापणार आहे. इचन मी कापीन. तगडी इचन आहे, जाम मोठी आहे एकदम आणि अजून जिवंतच आहे. बघा ना किती मोठे आहे ते. काय किलो चेक करायला नाही खपलं मावर सगळं. आपली उरी बी बरोबर आहे ना. मित्रांनो आता मी इचन कापत आहे, म्हणजे मया आणि यश मासे कापतच आहे आणि आता मी इचन कापतोय फ्राय करायला. त्याचे लांब तुकडे कापायचे. इचन जेवढी मोठी ना तेवढी खायला चांगलं, म्हणजे काटे कमी लागतील. बघा मित्रांनो इचनची आतडी खूप आतमध्ये असतात, म्हणजे लांबपर्यंत असतात. तिथपर्यंत त्याची आतडी. पण आतडी ओढून घेऊ मग इचनचे तुकडे करू. बघा इचनची आतडी. बस कापक सुरी. चला आता इचनचे मी तुकडे करते. मोठे इचनचं पोट कापलं खरंच. बरोबर. दही मग आताच ना आमदान टाका. आता ते मावरो पालतो साईडला. ते मावरा छापलं पालतो. सवाले बस करते ना जरा मोठा त्याच्या मोठा घे तू. घे मोठे घे. हा बस त्याला शोध दाखव. त्याला दाखव विजय कुमार टप्पा जाऊन अशी मोठीच मावरो हे घे बस.
बघा मित्रांनो, हे आपले इचनचे पीस पडल्यात. भारी इचन आहे, म्हणजे एवढी जाडी इचन खूप कमी बघायला भेटते. शेपटीचा भाग आहे ना हा टाकून द्यायचा, त्याच्यामध्ये काटे खूप असतात, खायला जमणार नाही. आता याच्या पण मधून असे पीस करू, म्हणजे इचनचे पीस ना थोडे लांबच कापायचे. आता आपण काट्याजवळून असं वेगळे करू, म्हणजे चांगली कुरकुरीत फ्राय झाली पाहिजे, म्हणून ती अशी मधून कापायला लागेल. काकूड धर जरा. मला सांग सगळं कांदे बिंदे कापून टाकले. बघा अशा मधून पीस करायचे. त्याच्यामध्ये काटे खूप असतात, इचनमध्ये काटे खूप असतात, आणि त्यासाठीच ती खाण्यासाठी म्हणजे चवदार असते. कारण जे काटेरी मासे असतात ना त्याला जास्त चव असते. दिसायला पाहिजे. माझं बोल होते कडक दिसते ना. काटे पण चांगलं खाता येतात, त्यांनीच खावायचं असते. नाही जे रोटीचा कुटका मग नाही ठेवा, गळ्या गेला रोटी खापच करायची सुकी. काटा टाकला ते काय काय मारबस मारबस खायची. मॉलच्या डायरेक्ट पिलताना कसं नाही करून मिळते. इचनचे तुकडे करून झालेले आहेत. जबरदस्त मास पडलोय. हे सर्व फ्राय करायचं आहे. इचन आपण फ्राय करू. आणि आता मी भोई मासे कापतोय. यशने एक एकरू कापलं मोठं, आता भोई मासे कापतो. बस ते राईट तो बटक बघ बस डोलाकार बघ. हे बहुतेक ना गाबोलीच असेल, मला बघायचं. त्याच्यामध्ये गाबोली असेल ना तर त्याला व्यवस्थित काढायला लागेल. काबली फॉटून मित्रांनो, एक भोई माशामध्ये ना अख्खी गाबोली आहे. गाबोली काढायची असेल ना तर आपल्याला पोट शिरायला लागेल. गाबोली अख्खी काढायची. बरा मसाला बी घेतले ते बघा गाबोली. बस ते बारका आहे त्याचे 3 कर. असे पीस भेटले पाहिजे तर मजा आली असते. उकले करते तवाचे मोठे गेले ना बारके करते. जास्त बारीक नको. दोन तुकडे कर बस. जास्त नाही आणलं गाडी दिखली पाहिजे नाही. वाघ बसले नाही गाणं त्यांना आपल्याला काय पण रोज रोज खाता. आज त्यांचीच मजा आहे. पाणी निकाल मित्रांनो, मासे कापून आलो होतो आपण. खारे पाण्याने धुवून घेतले आणि आता परत एकदा गोऱ्या पाण्याने आपण धुवून घेऊ मासे. काप काप जा जा तू कर. काप बस तेवढा टाइम आहे. बघा हे मासे आहेत, हे सुद्धा मी धुवून घेतले. इचन सुद्धा धुवून घेतले गोड्या पाण्याने, आणि हे मासे पण धुवून घेतले. आणि आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य बघा. टमाटर घेतलं आहे, लसूण आहे, कांदा आहे, मिरची आहे, आणि
कोकम आहे तिकडे. तर आता मी रस्सा बनवतो, म्हणजे आधी भात बनवून झाला आहे, रस्सा बनवतो आणि फटाफट आपण मासे फ्राय करून जेवायला सुरुवात करू. गॅसवरती टोप ठेवला आहे, त्यानंतर तेल घेतले पेक जरा. कांदा टाकू आपण आणि लसूण. जा तुम्ही बसा जरा इला नको ते कचरे पाले यामध्ये पडतील, आपल्या जेवणाला पाले पडायचे नाही ते. जा जा जरा बसा जा. नंतर आपण मिरची टाकू. मस्त मित्रांनो, लोकेशन भारी आहे. आपण झाडांच्या मध्ये आहेत, म्हणजे आपल्या डोक्यावरती पण सर्व झाडच आहेत. हो झाडं इलावू नको रे, झाडं नको सरावूच नको. कचरा पडलं कला पडवलं नाही ते. आता जरा आपण टमाटर आहे तेच टाकू. पाणी काढून घेतो. चला आता आपण लाल कोळी मसाला घालू. माझ्या कमी कर. आणि हा मसाला ना एकदम हळू गॅसवरती शिजवायचा. हळू गॅसवरती आपल्याला मसाला शिजवायचा. आता आपला रस्सा झालेला आहे तयार. थोडा थोडा पाणी घालून आपण जसा रस्सा पाहिजे तसा बनवणार आहोत. मित्र आता आपण जेवणामध्ये कोकम घालू. कोकम आंबटपणा येण्यासाठी माशामध्ये आपण कोकम वापरतो. तर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत जेवणामध्ये. आता एक चांगला उकळा घ्यायचा आहे आणि उकळा आला ना की आपण मासे रसामध्ये टाकणार आहोत. आयरनवरची मजा. चला मित्रांनो, उकळा आलेला आहे. आता आपण मासे जेवणामध्ये घालू. मित्रांनो आता आपण ईल आहे ना ती मॅरिनेट करणार आहोत. आणि त्यासाठी आपण बघा घरून वाटणं बनवून आणलं आहे. हळद आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण आहे. आणि आपण लाल कोळी मसाला इकडे थोडासा घालणार आहोत. थोडेसे यश त्यावर बी लक्ष ठेवू. उकळायला तेव्हा टाक जरा. बस उकळायला आहे. घातलो हलके जरा घाटलो बस. सर्व मसाला आहे ना तो चांगला लावून घ्यायचा आहे आणि आपण मग किचन फ्राय करू.
आणि बघा ही थोडीशी गाबुली होती, ती सुद्धा आपण गाबुली फ्रायच करणार आहोत. भोई माशाची अंडी. मसाला लावून झालेला आहे. इथून थोडी वेळ आपण मॅरिनेट करू आणि एकदा आपलं जेवण तयार झालं की इथून फ्राय करायला सुरुवात करू. मित्रांनो आता मस्त उकळ आलेला आहे आणि आपण एक मासा चेक करू आणि गॅस बंद करू. बघा मासा शिजलेला आहे, आपण गॅस बंद करू. वरून मित्रांनो थोडीशी आपण कोथिंबीर टाकू. चला आता आपला आंबट झालेला तयार, म्हणजे रस्सा तयार झालाय. त्याला धनफोराला तयारी कर बस. होय खापरी ठेव ना, हे ठेव जरा तेल टाक. टाक 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 टाक. बस बस बस. चला मित्रांनो आता आपण इचण फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत. इचण मित्रांनो आता आपण ईल फिरवून घेऊ. भाजलो पला पहिलं कात्रकारला काय ना कात्रकारला भाजलो रे. बघा इथून आपण फिरवलेली आहे. खाण्यासाठी अतिशय चवदार असतात आणि तसेच काटे सुद्धा असतात, म्हणून ते जास्त लोक खात नाही. पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमची कंबरदुखी असेल ना तर ती पण बरी होऊन जाईल. बघा त्या साईडला जेवण वाढवायला येतं, म्हणजे भात फोडायला येतं. चला मित्रांनो मासे आपण फिरवून घेतले होते, आता आपण ते काढून घेऊ. कोणी दिलं? बघा मित्रांनो ईल मासा जेवढे क्रंची करू ना तेवढं खाण्यासाठी चांगलं वाटते. आता उरले ना ते सुद्धा आपण घालून घेऊ. दाबुली थोडीशी दाबले निघला टाकायचं ना. साईडला त्या ना दाबुली. योग्य यो चला यस यो. मित्रांनो आता शेवटचे पीस होते ते सुद्धा फ्राय करून झालेले आहे. होय बंद करे पाकोल. इतना खत्म कर पाएगा ना? हाँ और चाहिए
बघा हे फ्राय आहेत ईल माशाचे इचन. आपण कुरकुरीत केल्यात, जास्त फ्राय केल्यात, कारण ते नरम असले ना की खायला असं चिकट चिकट लागतात, त्यासाठी जास्त कुरकुरीत केल्यात. मित्रांनो रस्सा पण तयार आहे. चला आता वाढवतो मी जेवण. आज आपण 10 जण आहोत आणि 10 जणांसाठी हे जेवण बनवलं. रस्सा भरपूर आज केलेला आहे. बड़ा राजा रस भरा ते कुठे नाही गेले. बस नको. चला मित्रांनो आता आपण एकदम वेगळ्या जागेवरती बसणार आहोत, समुद्राच्या किनाऱ्याशी. चला बघ सगळे जाऊन आव्हान आपण बोललास ना हो तसे झारकुटे ना पळाले ते. पैसे लागते सांगा. कसं लागते जेवण? मस्त एक नंबर. एक नंबर मस्त लागते. मित्रांनो आज सर्वांनी खूप मेहनत केली. एक मोठा खड्डा उसवला पाण्याचा आणि त्याच्यामध्ये जे मासे भेटले, एक मस्त मोठे एकूर भेटले, त्याच्यामुळे जेवायची मजा झाली. त्याच्यानंतर एक इचन भेटली, ती फ्राय केली आणि जे बोई मासे होते ते सुद्धा आपण जेवणासाठी कापले. तर आता सर्वजण जेवायला बसलेत. लहान मुलांनीच जास्त मासे पकडले. एक आयलंडवरचे आपला अनुभव. हे बघा इचन, ही इचन आहे, कुरकुरीत बनवले पण तरी सुद्धा आतमधून ओली आहे बघा. जरी बाहेरून ती कुरकुरीत वाटली ना तरी मध्ये एकदम ओली असते, कारण याच्यामध्ये चरबी खूप असते. इचनीच्या पोटाजवळ काटे नसतात, पाठीवरती भरपूर काटे असतात. आता मी पोटाजवळचं खातोय, त्याच्यामध्ये एक पण काटा नाही. या तुम्ही पण जेवायला या. मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत घरी. सर्वांचं मजा करून झालेली आहे, मासे पकडून झाले, जेवून झालंय आणि आता संध्याकाळची वेळ होत आहे. आम्ही चाललो घरी. 4 वाजलेत आणि आपल्याला आता घरी जायचं आहे. मायासाठी थांबलोय. माया आला की आपण आयलंड सोडून घरच्या प्रवासाला जाऊ. समोर मोबाईलवर हेडफोन लिए ना मोबाईल पुकनी आपण एक देस कापूर यायला दे.